नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषी कर्जमाफी योजना 2026 च्या अंमलबजावणीला अखेर आता सुरुवात झालेली आहे. सरकारला त्याच्यासाठी मुहूर्त सापडलेला आहे. बऱ्याच दिवसांपासून जवळपास वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की ही जी काही कृषी कर्जमाफी योजना आहे तर 7/12 कोरा करण्याचं जे काही सरकारकडून आश्वासन देण्यात आलं होतं तर त्या आश्वासनाची पूर्तता होणार किंवा नाही, 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार किंवा नाही. मात्र याच्या अंमलबजावणीला आता प्रत्यक्ष सुरुवात होत आहे आणि अंमलबजावणी कशी असणार आहे, कुठले निकष आणि नियम याच्यासाठी असणार आहेत, कुठले शेतकरी पात्र ठरणार आहेत, याबाबतची माहिती पुढच्या 1-1.5 मिनिटामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ योग्य वाटला तर इतरांना शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सरकारकडून जी काही कृषी कर्जमाफी योजनेची विधिमंडळामध्ये घोषणा करण्यात आली होती तर त्याच्यामध्ये 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. मात्र मे महिना जवळपास संपत आलेला असताना याबाबतची कुठलीच प्रक्रिया अद्यापपर्यंत सुरू झालेली नव्हती. कारण निवडणुकीपूर्वी सरकारने जे आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, मात्र त्या शब्दाचा सरकारला विसर पडला आणि त्याच्यानंतर आंदोलनं उभी राहिल्याच्या नंतर सरकारवर दबाव वाढला आणि दबाव वाढल्याच्या नंतर मग शेवटी सरकारला घोषणा करावी लागली की 30 जून पर्यंत आम्ही कृषी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करू आणि याच्यामध्ये मग 2 लाखापर्यंत आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. मात्र याची अंमलबजावणी करत असताना सरकारकडून पुन्हा एकदा याच्यामध्ये एक समिती नेमण्यात आली. समितीकडून अहवाल प्राप्त करून घेण्यात आला. सहकारी विभागाचे बँकांकडचे डाटे पूर्ण प्राप्त करून घेण्यात आले आणि पुन्हा शेवटी सरकारकडून घुमजाव करण्यात आलं की मग समितीवर झालेला खर्च वायफळ गेला आणि सांगण्यात आलं की जुन्याच नियमानुसार, जुन्याच निकषानुसार ही कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येईल किंवा त्याचा लाभ देण्यात येईल. मग जुनी जी काही महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना होती, छत्रपती शिवाजी महाराज कृषी कर्जमाफी योजना जी 2016-17 व 2019-20 मध्ये राबवण्यात आलेली होती, तर त्याच योजनेच्या निकषानुसार ही कर्जमाफीची योजना राबवण्यात येईल. आणि मग विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सरकारने घोषणा केली की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने कृषी कर्जमाफी योजना ही 2026 चा लाभ देण्यात येईल. मग त्याच्यासाठी सरकारला आतापर्यंत मुहूर्त सापडत नव्हता सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना. मात्र 31 मे उद्या 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जयंती दिवस आहे आणि दरवर्षी आपण 31 मे हा दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जयंती महोत्सव म्हणून पूर्ण राज्यभर देशात मोठ्या थाटात उत्साहात साजरा करत असतो आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचं स्मरण त्या निमित्तानं करत असतो की अहिल्याबाई होळकर यांनी 29 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून आपला राज्यकारभार सांभाळला. तर राज्यकारभारच सांभाळला नाही निसता तर अनेक लोकहिताची, समाजहिताची कामं करून त्यांनी एक नवा आपल्या राज्यकारभाराचा आदर्श त्यांनी तयार केला होता. त्या अहिल्याबाई होळकरच्या नावाने ही कर्जमाफी योजना येत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. आणि मग अशा स्थितीमध्ये या दिवशी घोषणा होणार आहे आणि मग याच्यामध्ये काय नियम आणि निकष असणार आहेत तर याच्यामध्ये पहिल्यांदा प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याचा किसान फार्मर आयडी, ॲग्रीस्टॅकचा आयडी असणं आवश्यक आहे. मात्र याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत. काहींचे अपडेट केलेले किसान आयडी हे डिलिंग झालेले आहेत. तर 2022-23 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये 7/12 मध्ये फेरफार झालेला आहे, बदल झालेला आहे. खाती फुटलेले आहेत, भाव विषयाच्या वाटण्या झालेल्या आहेत, खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत, मैतांच्या खात्यावरील 7/12 वारसांच्या खात्यावर ट्रान्सफर झालेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाचं जे काही सॉफ्टवेअर आहे तर ते याला सपोर्ट करत नाही आणि मग त्यांचा 7/12 तो अपडेट होत नाही, फार्मस्टॅगचा आयडी निघत नाही. तर अशांसाठी काय सूचना आहेत आणखीन याबाबतची माहिती सरकारकडून समोर आलेली नाही. मात्र डाटा नॉट फाउंड किंवा डाटा मिसिंग असा काहीतरी मेसेज येतो आणि सर्व्हर इरर येतं आणि त्याच्यामध्ये तो अपडेट होत नाही. दुसरीकडे आधार प्रमाणीकरण करणं याच्यासाठी आवश्यक आहे की त्याच्याकडून सरकारकडून सूचना येतील. मग सेतू केंद्रावर करायचं की सीएससी सेंटरवर करायचं की मोबाईलमध्ये एखादा ऍप्लिकेशन प्रस्थापित करणार तर त्याच्यामध्ये ते आधार प्रमाणीकरण करायचं, याबाबतच्या सूचना अजून सरकारकडून यायच्या आहेत. तर याच्यासाठी सूचना येतील. आधार प्रमाणीकरण याच्यासाठी आवश्यक आहे की तो शेतकरी मयत आहे किंवा जिवंत आहे याची पडताळणी करण्यासाठी आधार प्रमाणीकरण हे आवश्यक आहे, ते करावेच लागणार आहे. आणि आधार प्रमाणीकरण झालं की लगेच
त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला ते पैसे जमा होतील. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, तर मग एखाद्या शेतकऱ्याकडे जर 1,90,000 रुपये कर्ज असेल, त्याचं व्याजासह दंड व्याजासह 3 वर्षापासून थकत असेल, त्याची रक्कम जर 3.5 लाखाच्या वर जात असेल, तर त्याला 2 लाखाच्या वरची रक्कम ही त्याला ती कर्ज खात्यामध्ये भरावी लागणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याकडे 1.5 लाख कर्ज असेल आणि ती व्याजासह 2,30,000 झाले असेल, तर 30,000 रुपये त्याला वरचे भरावे लागतील. त्याच्याशिवाय त्याला त्या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, खातं नवं जुनं होणार नाही, नवीन पीक कर्ज मिळणार नाही. आणि ज्यांचं आधारित कर प्रमाणीकरण झालं की लगेच त्याचे पहिल्या टप्प्यामध्ये यादी प्रसिद्ध होऊन त्या बँकेच्या कर्ज खात्याला ते पैसे जमा होतील आणि नवीन कर्ज घेण्यासाठी हे शेतकरी पात्र ठरतील. त्याच्यातही सिबिलचे वगैरे काही खोडे येतात का नाही हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. दुसरीकडे जे काही नियमित शेतकरी आहेत ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, तर त्याच्यासाठी 3 वर्ष सतत त्यांनी कर्ज नवं जुनं करणं आवश्यक आहे. जर 2 वर्षापासून समजा या वर्षी आणि मागच्या वर्षी जर 2 वर्ष सलग त्यांनी खातं नवं जुनं केलं असेल, तर तो शेतकरी पात्र ठरणार नाही, अशा सरकारकडून सूचना आलेल्या आहेत. नेमका आता याच्या लाभाची अंमलबजावणी किंवा या कृषी कर्ज माफी योजना 2026 ची अंमलबजावणी कुठल्या पद्धतीनं होते, हे येणाऱ्या सरकारच्या याच्यावर अंमलबजावणीवर ठरणार आहे. मात्र सुखासुखी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला ही 2 लाखापर्यंतची जी काही सरसकट कर्जमाफीची लाभ आहे, तर तो देण्यात यावा. आणि जर एखाद्या शेतकऱ्यानं 2 लाख रुपये कर्ज घेतलेला असेल आणि तो त्या कर्जमाफीसाठी पात्र ठरत असेल आणि त्याची जर समजा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर तो शेतकरी थकीत झाला, तर बँक जर 12% व्याज असलं तर ते 14% लावते, 16% लावते, त्याच्यावर 2% दंड व्याज लावते. बऱ्याचदा बँका शेतकऱ्यांच्या रिव्हॉल्वर लेटरवर सह्या घेतात किंवा त्यांना स्मरणपत्र देतात कर्ज भरण्याबाबत. मग ते बँकाच्या प्रतिनिधी मार्फत जरी दिले, त्याच्यावर खर्च जरी येत नसला तरी 1,000 रुपये 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या नावे टाकतात. त्याच्यानंतर त्याला चक्रवाढ व्याजानं ती रक्कम वाढत जाते. तर अशा स्थितीमध्ये असं होता कामा नये की एखादा शेतकरी 1,90,000 कर्ज घेत असेल आणि त्याचं व्याजासह 3.5 लाख होत असेल आणि मग त्याच्याकडे जर ते व्याजाचे 1.5 लाख रुपये भरायला नसतील, तर मग त्याला त्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि मग त्याचं खातं नवं जुनं होणार नाही. तर हागलं आणि पोट गेलं जी खेड्यापाड्यामध्ये म्हण आहे, तर त्या पद्धतीनं होऊ नये. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. दुसरीकडे जो काही लाभ मिळणार आहे, तर जुन्या निकषानुसार जो काही लाभ मिळणार आहे, तर 1 एप्रिल 2021 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी याच्यामध्ये थकीत आहेत, तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर तेव्हा आता याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा. तुमच्या जे काही फीडबॅक असतील, सूचना असतील. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ इतरांना शेअर करा. एक पुण्यकर्म समजून शेअर करा.